चलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आता जे आम्ही चाललो आहे हम्पीला, ते अचानकपणे ठरलं आमचं थोड्या वेळापूर्वी. मी आणि विश्वजित चाललो आहे. आता तू झोपला मला नीट घेतली जनरल वॉर्डमध्ये. आम्ही मगाशी घेतली स्लीपरमध्ये बसलो. आम्हाला पहिल्यांदा ट्रेनमध्ये आल्यामुळे आम्हाला काय नाही. आता येऊन बसलो आम्ही जनरल वॉर्डमध्ये. तर आता पहिला चाललो आहे मिरजला. मिरजवरून मग सकाळची ट्रेन आहे हम्पीसाठी, हॉस्पिटलसाठी. हॉस्पिटलवरून मग हम्पी 2 ट्रेन आणि 1 बस घ्यायला लागते. त्यानंतर आपण पोचलो. तर आमच्या जर्नीमध्ये शेवटपर्यंत केलं आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की. तर आम्हाला सोडायला जे आहे तो ऋतुपर्ण आला आहे, मी आणि विश्वजितला. तर आता सध्याला ट्रेन जे आहे प्लॅटफॉर्मवरती उभारलं आहे. तर 11:30ला निघणार आहे. तर आता सध्याला आम्ही ट्रेनमध्ये आलो आहे आधी. आता डायरेक्ट आम्ही पहिला AC रूममध्ये गेलो. मला माहीत नव्हतं कुठला आहे. फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये चढलो आहे, त्यामुळे एवढं काय अनुभव पण आहे ट्रेनचं. मग आता पहिल्यांदा अनुभव आहे, ते पण लांबचा प्रवास आहे. बघूया आता कसं जर्नी राहते. आम्ही आता AC मधून आम्ही चाललो हुडकायला सेकंड क्लास किंवा जनरल कुठं हे आहे बघायला. तर आता बघत चाललोय. म्हटलं ट्रेन पहिल्यांदा आले, म्हटलं बघावं कसं आहे पूर्ण सगळं आतून पहिला. मग तेच आता बघत चाललोय पुढं. तर चला बघूया काय काय होते. आमचा जनरलचा डबा अशा प्रकारचा आहे, बघू शकता तुम्ही. इथं फॅन लावले समोर. पहिलं गाईस, तर आता सध्या आमची ट्रेन जी निघाली आहे पटरीवरून, बघू शकता. तो चलो विशाल, चलो कर की चलो. होय, कितीला रेल्वेने चाललो आपण, गाडीने नाही चाललेलो. अशा तऱ्हेने मार्केट यार्ड आमचं कोल्हापूरचं. अंधारात आहे, दिसत नाही आता काय. असं ते समजून घ्या. हां पाहिजे बॅकग्राऊंड भावना समजून घ्या. भावना काय इथं हे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गाड्या. रेल्वे बघा शकता. इम्पोर्ट नाही दिसत नाही हो, नाही तर दाखवला असतो तुम्हाला. मिरज स्टेशन आलेला आहे आता. तर उतरूया बघ्या. अरे जाते काउंटरला जाऊन तिकीट वगैरे किती जाय ते विचारलं. मग तिथून आलो. इथे ATM म्हणजे ATM मशीन आहे, म्हणजे स्वतः आपण तिकीट काढू शकतो. ते बघितलं. मग तिथून बघून आता जाणार आम्ही बाहेर. तर अशा तऱ्हेने आम्ही आता इथं मिरजवरती विचारून आलो की ट्रेन वगैरे किती वाजता. तर त्यांनी म्हणले सकाळी 5:30ला इथे हुबळीकडे रे हुबळीची 5:30 वाजता आहे. आणि जे हॉस्पिटलची जी आहे ती आहे की त्याला पावणे 8 साडेसातच्या दरम्यान आहे. त्यामुळे आता रात्रभर आमच्याकडे बिनकामाचं आहे. ते काय आम्ही प्लॅन करूनच आलो होतो असं होणार आहे सगळं म्हणून. मग आता लागलोय रेल्वे स्टेशन मागाय. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले आता दोघेजण. जे की असं होणार कारण आता अचानक ठरलं आमचं. तुम्हाला सांगायला नाही मगाशी मी की आता सांगतो सगळे सविस्तर काय विषयाला. आम्ही असंच मगाशी गप्पा मारत बसलेलो संध्याकाळी 9:30-10च्या दरम्यान जेवण करून. म्हणलो असंच विचार आला की चला हम्पीला जाऊया का, कारण का खूप दिवस झालं प्लॅनिंग होती की हम्पी जायचं. मग तेव्हा मुहूर्त येत नव्हता. मग आज म्हणलो मनात आलो हम्पीला जाऊया का. मग असंच बोलता जाऊया चला. हे पण म्हणतात चला तर मग चला. डायरेक्ट बॅग घेतली. चला वी आर नाही हा बरोबर. माझं इंग्लिश कच्चं समजून घ्या तेवढं आहे. आले आता जरा बघतो इथं चहा पाणी करतो, काहीतरी फिरतो. चलो लांबसनी वेलनेस दिसलं तर म्हटलं इथं ORS 1-2 पावडर घ्यावी, कारण का गरज लागणार आमच्या त्या एनर्जीची. पण हे बरोबर आहे ना, 2 दिवस आम्ही फिरणार म्हणजे एनर्जी लागणार जास्त. गोळ्या आणि हे घ्या. चला आम्ही आलो बसस्टँडला. बसस्टँड जे पूर्णपणे शांत झालं होतं. म्हटलं बघा इथं तिकीट कसं आहे काय आहे विचारून जावं म्हटलं इथं बघून. तर तिथं विचारलं, त्यांना पण माहीत नव्हतं काय. मग तसंच विचारलं, फिरलो जरा. सो गाईस, सर आता सध्याला आम्ही फिरून वगैरे आलो बाहेर रेल्वे स्टेशनच्या. तर मग आत्ता वाजले 2 नाही किती वाजले तरी 2 वाजले. मग आम्ही 1-1.5 तास झालं बाहेर फिरलो. बसस्टँडवर जाऊन आलो. रस्ते तिकीट वगैरे विचारून आलो तिकीट आहे. मग आता परत आलो इथे रेल्वे स्टँडवर. चहा घेतला जस्ट. म्हटलं बसायला चहा वगैरे प्लेट झोप करण्यासाठी. त्यामुळे 2 वाजता अजून सकाळी 8पर्यंत बसायचं. बघूया मग काय काय. सो वेल गाईस, तर आता सकाळचे 4 वाजलाय. हे जे काय आता 2-3 तास झोप काढलाय मस्तपैकी. मी होतो मोबाईल बघत बसलेलो. डोळे असे माझे लाल झालेत. झोपलो नाही काय ना, रात्रभर बसलोय असंच. आता आले मुताय. मला तर तासापूर्वीच आलतं असं वॉशरूमला. आता ह्यो होता झोपलेला. जाणार कसं सामान ठेवून, म्हणून तसंच बसलो. आत्ता जायला जाग आल्यावर म्हटलं मग चला आता लागले 4 वाजले.
चहा पाणी करूया मग. आणि धारवाडची बस सॉरी रेल्वे बस नाही सॉरी रेल्वे धारवाडची रेल्वे होती 5:30 पावणे 6ला. म्हणलो 8 वाजता जायचं काय 5:30ला जाऊया लवकर, बसून काय टाईमपास करायचा त्यापेक्षा पुढं जरा जाऊ थोडंसं. आता चाललंय जरा नाश्ता पाणी करायचं, बघू काय तेवढीच आपली सगळं झोप पण होईल. कुठं होय तेवढी माझी ट्रेन मध्ये झोप येईल. माझी होईल तेवढी झोप. 2-3 वाजे झोप तर करतो मी. अजून 1-1.5 तास. सो गाईस, तर आता आम्ही आमचे कपडे सगळे असे बाहेर काढून ठेवले, कारण का बॅग जी आहे आमची कशी भरले कसं बसून बॅग भरून आणलेलं आम्ही. आता म्हणलं आता बसून 2 तास काय करायचं, आम्ही म्हणलं बॅगेतलं सामान काढून सगळं परत एकदा सेट करायला व्यवस्थित. माझं पण काढून ठेवलं मी, काही येताना व्यवस्थित करून आलतो. नाश्त्याला अर्धा तास घाललो, आता सामानला अर्धा तास आवरायचं. थोड्या वेळ ट्रेन येत्या बघूया. हो आवरूया आता, तुम्हाला आवरून जातो ते. आमची ट्रेन जी आहे फायनली निघाली आहे. तर आता उजेड पण पडला आहे, 6 वाजता आलेत. पण ट्रेनला जरा लेटनं आला आणि लेटनं निघाली. आता बघू शकतो उजेड पडले बाहेर आणि मी बसलो असंच बघत. आता जाऊया डायरेक्ट आता धारवाडला जायचं. धारवाडमध्ये जाऊन बघूया काय काय होते. तर आता ऊन वगैरे पडाले, पाऊस वगैरे झाला इथं बऱ्यापैकी सकाळी थोडासा, त्यामुळे आत्ता काय एवढं पाऊस नाही, सगळं शांत आहे. So after a long time we are reached in the सॉरी आम्ही आता आलेलो आहे हुबळीमध्ये. सकाळचे 12 वाजले ते. 1 तास तरी मध्ये रेल्वे थांबून होतो. अरे दुपारचे 12 वाजले, सकाळी दुपार असं ते समजून घ्या तेवढं. 12 वाजले. आता आमच्या हाल बघू कसं झालं आहे. मागाशी तर 1 तासभर रेल्वे होती मध्ये रस्त्यात थांबून होती, त्यामुळे दोन झाले. आता सध्याला आलो आम्ही हुबळी स्टँड होते, तर आम्हाला मदत करायला लागले. तिकीट काउंटर दाखव कुठं आहे हो? तिकडं आहे तिकीट काउंटर दाखवायला. चला आता तिकीट काढतो हुबळी बसून हॉस्पिटलवरनं जायचं. पूर्ण असं दुखायला आलं सकाळपासून लई का, त्यातून तब्येत कंडिशनमध्ये आहे. आता दुखायला आलं लई जोरात. बघतो पाहिला इथे तिकीटचं काय होते. चलो चाललं आता. मागाशी आत होतो, आतून असं मागच्या जवळनं बाहेर आलं. आता परत चालली जंक्शनला तिकीट काढायला काउंटरला. चला आता तिकीट काढून बघूया आता किती वाजता रेल्वे. कमी नाही आयुष्यात कधी कमी व्यवस्थित झाले असं नाही आमच्यात, काय नाही काय तर असते मागे. चला काय पाहिजे तुला? हां हॉस्पिटल दाखवतो. चल बघा तिकीट दाखव. आता आम्ही जे तिकीट वगैरे काढलं आणि टायमिंग किती आहे ते विचारून घेतलं हॉस्पिटलसाठी. मग प्लॅटफॉर्मवरती सेकंड प्लॅटफॉर्मवरती टायमिंग सांगितले 130 रुपये तिकीट आहे हॉस्पिटल टू हुबळी टू हॉस्पिटल. मग आता तिकीट वगैरे काढून घेतलं. आता आम्ही चाललोय बाहेर काय तर जाऊ. कॅफे दिसली, कॅफे हॉटेल इथं रेस्टॉरंट विल स्टेक्स बघणार होतो, म्हणलो राहू दे नेक्स्ट टाइम बघू. आता आमच्याकडे तेवढा बजेट नाही. चाललोय दुसरीकडे कॅफेला खायला. बजेट नाही तेवढा आमचा, दुसरीकडे जातो आता खायला. बघूया कॅफेमध्ये. हे बघू शकता कर्नाटकमध्ये साऊथ भाग ना, साऊथमध्ये एक वेगळ्याच प्रकारची बस आहे इथं. ब्ल्यू कलरमध्ये आहे सगळी डिझाईन. बस काय वाटतं किंवाडी. चल बघू बस. नाही आलं तर डायरेक्ट आज जाऊ बस. चलो आम्ही नाश्ता करायसाठी आता फिरायला लागलोय. आम्ही नाश्ता करायसाठी आता फिरायला आम्हाला नाश्ता दुकान आलेत, त्यावेळेला म्हणलं बघा नाश्ता. रेल्वे स्टँड खूप मोठा आहे इथं. होय ना खूपच.
हे असं जातं. तर आता आम्ही एका कॅफेमध्ये गेलो होतो. तर विषय असा झाला की इथं पूर्ण प्युअर कन्नड बोलते. आमची कच्चं कन्नड बोलते आम्हाला. त्याला तर काही कन्नड येतच नाही, मला तर थोडं थोडं येते. त्यांनी म्हणले की आम्ही म्हटलो नाश्त्याला द्या. त्यांनी म्हटले मील आहे. मील म्हटलं आम्हाला 2 मिनटं मला प्रश्न पडला नॉनव्हेज म्हणाला आहे काय. मी म्हटलं मील म्हणजे त्याला म्हटलं मील जेवण असते एक प्रकारे. आम्हाला काय आलं जेवण इंग्लिशमध्ये म्हणतात, आम्हाला एवढं कळालं नाही ती मील म्हणजे. मग आम्ही परत चाललो आता दुसरीकडे बघायला. दॅट्स न्यू थिंग आय लर्न टुडे. व्हॉट अबाउट यू? हे लय दिवस आधी आले हे असं काय? ते आज आम्हाला कळालं नाही. आवाज चला बघा दुसरीकडे कुठं तर काय नाही. हे जे आहे ते रेल्वे स्टँडचं एंट्रन्स आहे. तर इथून पुढं आल्यावर बघितलं की ह्या साईडला पाऊस जे खूप भरपूर झालाय काल आणि सकाळी जे आहे ते बघू शकता. इथं रानात असं पाणी वगैरे साठले भरपूर. धारवाड येताना खूप अशी गर्दी होती, त्यामुळे आम्हाला बसायला सुद्धा जागा मिळाली नाही. उभारून चालू थोडंफार नंतर जर ऍडजस्ट करून जागा मिळाली, पण खूप असं रश होतं त्यामुळे एवढं काय असं ठेवलं नाही. मग आता इथं ह्या ट्रेनमध्ये पूर्ण मोकळा असल्यामुळे आम्ही निवांत बसून चाललोय. आता थोडा वेळ झोप पण काढायचं. झोपून झाले की बघूया आता कुठंपर्यंत जाते. तर आता सध्याला आम्ही तुंगभद्रा नदीच्या इथं आलोय. तरी बघू शकता पण नदीमध्ये आता पाणी पूर्णपणे कमी आहे. पाणी नाही आहे आता ऊन असल्यामुळं. पाऊस झाला होता तरी पण एवढं काय असं पाणी नाही आहे इथं. गाइस अब हम लोग पोहोच चुके हैं. सॉरी आता आम्ही पोहोचलोय हॉस्पिटलमध्ये आफ्टर किती तासानंतर. रात्री 11ला. आता किती वाजलेत? 4 वाजलेत. काउंट करा आता ते 11 ते 11 12 तास. 12 अधिक 5 12 अधिक 5 किती रे? 16 17 तास. एवढा वेळ आम्ही ट्रेनमध्ये जर्नी केली. नुसतं एक झालं की एक ट्रेन चेंज. तर हॉस्पिटलमध्ये इथून जायचं बस पकडून. चलो आता आम्ही चाललोय पहिला नाश्त्याचं बघायला, कारण का भुका पण खूप लागलेत. तर आता आम्ही ट्रेनमधून जस्ट बाहेर आलो. बघू शकतो इथं गर्दी अशी कमी आहे. ह्या साईडला जास्त असं कोण नाही गर्दी. प्लॅटफॉर्म जे आहे ते त्या साईडला आहे. आम्ही प्लॅटफॉर्मच्या जरासं पुढे आलोय. तर चला मग आता जाऊन बघूया तर नाश्ता पाण्याचं काहीतरी. मग लगेच मग तिथून बस पकडायची आहे. मग बसमधून जायचं पीसाठी. तर आता सध्याला आम्ही जे बसमध्ये बस स्टँडच्या इथं आलोय. मग आता बस पकडून जायचं लगेच. तर आता आम्हाला लगेच बस मिळाली इथं. आल्या बस स्टँडमध्ये बस मिळाली. तर आता चाललं हंपीला डायरेक्ट. का समजून घ्या तेवढं का आता हंपीला चाललोय. डायरेक्ट हंपीमध्ये जाऊन बघा. आता अजून रूम वगैरे बघायचे आम्हाला. मी रूम बघायला नाही आता सध्या. मोबाईलमध्ये बघितले 2-3 रूम. बघा आता जाऊन काय. विश्वजित आता जे कंडक्टर साहेबांना विचारून बघत आहे की तुमच्या ओळखीचं कुठं रूम वगैरे आहे का, म्हणजे जर कमी रेटमध्ये चांगलं मिळालं तर भारीच आहे. मग त्यांना विचारून बघायला लावले की हंपीमध्ये कुठं रूम्स वगैरे आहेत का. मग त्यांनी सांगितले आम्हाला बस स्टँडच्या बॅक साईडला जे आहेत ते सगळे रूम्स आहेत तिथं. तुम्ही कुणालाही जाऊन विचारलं तरी तुम्हाला सांगून देतात. तर म्हटलं आता बघूया काय होते. आम्ही जे आहे ते आता हंपीमध्ये पोहोचलोय. तर बघू शकता हे हंपीचे थोडीफार ते जुनी मंदिरं वगैरे दिसायला चालू झालेत. तर मग आता जाऊन बघूया पहिला बस स्टँडमध्ये उतरायचं. तिथून बघूया काय काय दिसते. तर आता सध्याला इथून कुठलं तरी टेम्पल दिसाले. ते एवढं नाव माहीत नाही आम्हाला. जाऊन बघणार. तर इथून विरूपाक्ष टेम्पलचं ते हे दिसते शिखर. ते बघू शकता. ह्या साईडला पण भरपूर मंदिर आहेत कुठले कुठले. आता जाऊन बघूया काय काय होते. तर हे सगळं गाव दिसते हंपीचं सगळं खाली बघितलं तरी. चल गाईस तर आम्ही आलो होतो रूमवर. तास झाला आम्हाला येऊन. आलं आंघोळ बिंघोळ केलं. बघू शकतो हालत जे आहे. आंघोळ बिंघोळ कपडे तीच घातले. त्या अशा पद्धतीने आम्ही रूम घेतले. कशासाठी उडन जरा डिझाईन म्हटलं रिसॉर्ट टाईप भारी वाटली आम्हाला. म्हटलं बघूया. 600 रुपये घेतले 2 दिवसासाठी. सॉरी 1 दिवसासाठी. त्याचं 300 माझं 300 असं मी 600 रुपये घेतले. स्प्राईट. मग आता आवरलो आंघोळ बिंघोळ केलो. आता मग मागाशी व्हिडिओ करणार होतो. म्हटलं बस स्टँडवर गर्दी पण होती आणि आम्हाला वैताग आला होता, कारण कालपासून आम्ही ट्रॅव्हल करायला कंटिन्यू पूर्ण हे झालं. तर म्हणतो आता रूम वगैरे बघूया, आवरूया, फ्रेश होऊन मग डायरेक्ट तुम्हाला भेटायचं. मग मागाशी येता येता मंदिर जवळून आलो होतो. मग तुम्हाला मंदिर बघितले. आता तुम्हाला डायरेक्ट जातो विरूपाक्ष मंदिर दाखवतो पहिला. चला तर आम्ही दुसरं पण बघणार. खाया प्यायचं पण बघायला पाहिजे. आता तरी बडंगवरती भागवलं आम्हाला बुक थोडीफार. तर उरलं बघूया जाऊन मंदिरात आता दाखवतो. चला. तर अशा प्रकारे आमचा रिसॉर्ट आहे. ते कपडे याला इग्नोर करा. रिझल्ट हा आमचा रूम घेतला आता सध्याला अशा प्रकारचा आहे. इकडे सगळी घरं वगैरे आहेत. रहिवासी राहतात. चला आता जाऊ. इथं जे आहे मार्केट आहे तुम्ही बघू शकता. इथं कपड्याचं शोची ते सगळी वस्तू विकायला बॅग्स वगैरे ते. तर हा मार्केट असेल छोटंसं मार्केट आहे. आणि बस स्टँडचे ते एक मोठं मार्केट आहे. इथं हॉटेल्स पण आहेत संध्याकाळचं खाण्यासाठी. हॉटेल्स जरा इथं कमी आहेत ह्या गावाच्यामध्ये.
विरूपाक्ष टेम्पल आम्ही इथं आतच घेतलं होतं रूम लगेच लागून येतं गर्दी बघू शकता कशा पद्धतीने आहे. तर चलो इथं आम्हाला प्रश्न पडलाय ही माती कसं आली समुद्राची माती कमेंट मध्ये सांगा कोणाला माहित असलं तर. इकडे पाणी साठले बघा सगळं पाऊस पडलाय मोठा भरपूर इथं खूप सगळं असं दगडाचं आहे इथं समोर. जवान हळू चल की इकडे जायचं आपल्याला. पहिला हे बघून घेऊया. काय ते उद्या आपल्याला बघता येईल. आता रात्रीच आता आम्ही विरूपाक्ष टेम्पल जवळ आलेलो आहे. तर इथं राईट साईडून दाखवल्या तर ही विरूपाक्ष टेम्पल जे आहे ते भारतीय द्रविड शैलीत बांधलेलं आहे आणि मुख्य गोपुर राजा गोपुरम साधारणपणे 160 फूट उंच आहे. दूरवरूनही दिसतंय आणि आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. तर आता सध्याला आम्ही आत एंट्रन्स मधून आत चाललोय. विरूपाक्ष मंदिर हे हम्पी येथील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हे भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाचे एक भव्य मंदिर आहे. हे मंदिर हम्पीचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. मार्च मध्ये रथोत्सव होता ते अतिशय प्रसिद्ध आहे. त्या काळात भरपूर माणसं येतात तिथं आणि मंदिरात विविध लहान मोठी कोरीव काम स्तंभ व भिंतीचित्र दिसतात. आणि मंदिराच्या आतील भागात भगवान विरूपाक्ष शिव आणि त्यांच्या पत्नी पमती देवी यांची मूर्ती आहे. एंट्रन्सच्या आत एक अनेक एंट्री आहे. तिथून देवाला गेलं जातं आणि इथून आत गेल्यावर उजव्या साईडला भिंत आहे. पूर्णपणे डिझाईन केलेलं आहे आर्किटेक्ट. आणि ह्या बाजूला जी आहे ती हत्या आहे आतल्या बाजूला समोरून दिसते. विरूपाक्ष मंदिरच्या आत आम्ही चाललोय आता आणि इथे बघू शकतो तुम्ही एकदम कोरीव काम किती मस्त प्रकारे केलेलं आहे भिंतींवरती ते खांबांवर पण. आणि आतल्या जायला तसं बघू शकता असं एक शेप मध्ये डिझाईन किती केले आहेत. आणि ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला थोडंफार नुकसान झालेलं आहे मंदिराचं ते पण तुम्हाला दिसून येईलच. आणि वेगवेगळ्या प्रकारची कोरीवकाम आणि वरती जे छताला असं वेगळं एक इतिहास लिहिला आहे कोणत्या तरी याचा ते पूर्णपणे ते हे लिहिलेलं आहे इतिहास त्याच्यावर कोरीवकाम केलं आहे पण दिसत नाही आता अंधार असल्यामुळे जास्त. आम्ही संध्याकाळच्या वेळेत आलो होतो इथं. तर आम्ही तिथून आता दुसऱ्या गेटून बाहेर आलो. तर मागाशी आम्ही समोरून दाखवलो होतो एवढं आता बॅक साईडून दाखवते. याच तर खाली जे आहे ते तलाव आहे इथं पाणी वगैरे साठवून ठेवलेलं आहे. गाईज अजून उजेड आहे तसा तर अंधार पडाले म्हणून आम्ही जास्त व्हिडिओ करायला नाही. इकडं उंच पाक डोंगरावर आले असं बघू शकता. ते मंदिरच्या आम्ही ह्या बाजूला आलो. इथं सगळं केव्ज वगैरे आहे. हे कुठलं मंदिर आहे आता माहित नाही आम्हासनी पण बघतो आज जरा माहिती काढणार आहे सगळी व्यवस्थित. मग उद्या तुम्हासनी फुल डिटेलमध्ये ब्लॉग दाखवू आम्ही. इकडं समोर आहे इथं हायवे मस्तपैकी पाण्याच टाकी आहे वाटतं ती बहुतेक पाण्याच टाकी आहे ती. इथं मंदिर वगैरे आहे बघण्यासारखं. एंट्री गेट बंद आहे. इथं केव वगैरे आहे. आता 2 तास इथं बसून होतो. आता पूर्णपणे अंधार वगैरे झाले. म्हटलं आता जावं जेवायची पण वेळ झाली भूक लागले 7-7:30 वाजले आता. म्हणून जाऊन जेवून जरासं बघावं रूमचं उद्याचं पण जरा जोडणं करावे. आता मंदिरच्या बरोबर आम्ही समोरच आहे ते मंदिर. इथे मगाशी आलतो तिथे डोंगरावरती उभारले आणि इथं शांतता बघा किती आहे. तुम्हाला ऐकवतो जरा ऐका सगळं. बघितलं काय तर चला आता जाऊया जेवण करूया आणि तुम्हाला दाखवतो कंटिन्यू काय होतं. मे बी हा व्लॉग लई मोठा होईल
हा व्लॉग पार्टमध्ये डिवाइड करेन. मे बी हा व्लॉग मी डिवाइड करेन 2-3 पार्ट्समध्ये. बघूया हम्पीचा माझ्या मते एक मी विरूपक्षवरती 2-4 हे ठिकाणं आहे मंदिराचे इथले, त्याच्यावर जरा इन्फॉर्मेशन ते सांगणार आहे पूर्णपणे इन डिटेलमध्ये. तर व्लॉग पूर्णपणे बघा आणि चला जाऊया आता जेवणासाठी. तर आता सध्याला आम्ही आलो एका कॅफेमध्ये. कॅफेचं नाव काय? हॅपी रोस्ट सॉरी रेस्टॉरंट आहे हॅपी रूट म्हणून. सॉरी हां मी दिसते हां ओके. तर आलो काहीच तर आता आम्ही आलो आहे इथे एक रेस्टॉरंटमध्ये. तर हॅपी रूट म्हणून असं रेस्टॉरंट आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता लाईटिंग वगैरे एक नंबर मस्त आहे इथं. इथे टेबल सिस्टीम केले आणि त्या बाजूला जे खाली बसून जेवण करू शकतो तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. पण कसं आहे खाली बसून जेवायचं सिस्टम आहे इकडे टेबलवर बसून वगैरे. मेन्यू कार्ड पण यांचं चांगलं होतं म्हणजे रेट तरी फ्लेक्झिबल आहे तेवढे सगळ्यांना हे करण्यासारखे होण्यासाठी सूट होण्यासारखे. इंटरव्ह्यू बघू शकतो तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो 2 मिनिटात. आमचं घमघमे जेवण आलेलं आहे. आता जेवणाची तयारी. फोटो काढतो थांबा 2 मिनिटात मस्तपैकी थांबा.